Welcome all my dear students. In previous video you have to learn about what are the layers of that different soil. वेगवेगळ्या मातीच्या प्रकारामध्ये कोणकोणते वेगवेगळे लेयर असतात. बिग स्टोन, स्मॉल स्टोन, सँड, सॉइल, ड्राय लीव्स याची माहिती आपण घेतली. तर आज आपल्याला पुन्हा याच मुद्द्यावरती अतिशय चांगली महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळवायची आहे. ती म्हणजे लेयर्स ऑफ द लँड. आपल्याला जमिनीवरचे वेगवेगळे थर कोणकोणते त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. इफ यू ऑब्झर्व द पिक्चर, तुम्हाला या बाजूला पिक्चर दिसते. हे पिक्चर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपल्याला खालतून वर म्हणजे लोअर पासून ते टॉपच्या वरच्यापर्यंत वी हॅव गेटिंग डिफरंट लेयर्स. आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे लेयर्स दिसतील. मग हे लेयर्स आपल्याला कुठे बघायला मिळतात? द लँड ऑन द अर्थ also looks like this if the pipeline is being laid in our neighborhood. Observe carefully the pit dug from the purpose. जर ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूला एखादी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असेल तर तुम्हाला पाईपलाईन टाकताना तिकडे माती खोदलेली दिसेल, जमीन खोदलेली दिसेल. त्यावेळेस तिकडे पीठ म्हणजे खड्डा झालेला दिसेल. त्या खड्ड्यामधल्या वेगवेगळ्या लेयरचं तुम्ही निरीक्षण करा. ॲज यू सी, that is, you will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. मग तुम्हाला बाजूला आकृती दिल्याप्रमाणे वेगवेगळे तुम्हाला काय दिसेल तर वेगवेगळे लेयर दिसेल. म्हणजे अगदी खालच्या लेयरला तुम्हाला दिसेल बेड रॉक, ज्याला म्हणतो आपण मोठे मोठे दगड आढळतील. त्याच्या वरच्या लेयरला लेयर्स ऑफ द सॉइल अँड स्मॉल रॉक्स, मातीचा थर व लहान खडक आढळतील. वरती तुम्हाला इमॅच्युअर्ड सॉइल, ज्याला अपरिपक्व मृदा असे म्हणतो, आणि वरच्या लेयरला सॉइल आणि ह्युमस, मृदा आणि कृत्रिम मृदा, असे मला वेगवेगळे लेयर्स सापडतील. आता आपण अधिक माहिती घेऊया. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल, द टॉपमोस्ट लेयर इज फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेनिंग ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स. दिस लेयर इज कॉल्ड ह्युमस. व्हेरी गिवन ऑन द लँड, जमिनीवरती परिपक्व मृदा असलेल्या जमिनीचा सर्वात वरचा थर, टॉपमोस्ट लेयर जो आहे तो वनस्पती आणि प्राणी म्हणजे ॲनिमल्स आणि प्लांटच्या वेगवेगळ्या डिकम्पोजिशनच्या पार्टने बनलेला आहे. वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने हा निर्माण झालेला घटक आहे. आणि त्या अवशेषांच्या निर्माण कुजण्याने तयार झालेला जो घटक आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे ह्युमस. ह्युमस म्हणजे कृत्रिम मृदा त्याला मराठीत म्हटलेला आहे. इट इज युजली फाउंड इन अ डेन्स फॉरेस्ट. आता हा वरचा जो थर आहे हा युजली आपल्याला आढळतो जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये आढळतो. द लँड बिलो दी सॉइल इज फुल ऑफ सँड, सॉइल, स्मॉल स्टोन, स्वॉम्स अँड इन्सेक्ट्स. आणि हा जो थर आहे या थराच्या खाली जमीन, वाळू, माती, बारीक खडे, वेगवेगळे इन्सेक्ट्स म्हणजे कृमी, कीटकांनी युक्त बनलेले असतात. दी सॉइल इज मॅच्युअर्ड, आणि ही जी सॉइल आहे ही थोडीशी मॅच्युअर्ड झालेली असते. अँड दिस फर्दर बिलो द लेअर ऑफ प्रपोर्शन ऑफ द सॉइल डिक्रीजेस दॅट रॉक इन्क्रीजेस. आणि अशा पद्धतीने ही एक माती बनलेली असते. आणि त्याच्या खालती जर गेलो आपण तर त्या जमिनीच्या खाली वेगवेगळे माती व मूळ खडकांचे तुकडे तुम्हाला आढळून येतील. रॉक म्हणजे खडकांचे तुकडे तुम्हाला आढळून येतील. दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक, आणि त्यालाच त्यांनी बेडरॉक असे म्हटलेलं आहे. बेडरॉक म्हणजे ज्याला आपण खडक दगड असं म्हणतो, मोठे खडक असतात ते. मग तुम्हाला एक माहिती सांगितलेली आहे. फर्दर बिलो दिस लेअर द प्रपोर्शन ऑफ द सॉइल डिक्रीजेस अँड द रॉक इन्क्रीजेस. जसं तुम्ही खालती जाणार तसं मातीचं प्रमाण कमी होत जाणार आणि रॉक म्हणजे खडकांचं प्रमाण वाढलेलं दिसून येऊ शकेल. दिस इज लेअर ऑफ बेडरॉक, आणि हा तुम्हाला बेडरॉकचा लेअर तुम्हाला दिसतोय तो म्हणजे मोठ्या खडकांचा तुम्हाला या ठिकाणी सर्वात खालती लेअर दिसून येईल. वरती जाताना बघा तुम्हाला वी हॅव सी द देर आर स्मॉल रॉक्स आर प्रेझेंट. लहान तुम्हाला खडक दिसतील. द मेन मिनरल्स इन द सॉइल आर डिराइव्ड फ्रॉम दीज रॉक्स. दॅट इज वाय सॉइल इज अ डिफरंट रिजन इज डिफरंट. मग या मातीच्या मध्ये आढळणारे जे मुख्य खनिज आहेत, ज्याला मिनरल्स म्हणतो, हे या खडकांमधूनच येतात. आणि म्हणूनच आपल्याला सांगितलं की प्रत्येक रिजन वाईज, प्रत्येक प्रदेशनिहाय माती ही कशी आहे ते वेगवेगळी आहे. द कलर अँड द टेक्स्चर ऑफ द सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द रॉक. आणि याचा मातीचा रंग, त्याचा पोत ज्याला म्हणतो आपण, ज्याला टेक्स्चर म्हणतो आपण, हाही प्रत्येक मातीनुसार कसा असतो, खडकानुसार वेगवेगळा असतो. अशी तुम्हाला या लेअरविषयी माहिती दिलेली आहे. मग ही माती नेमकी बनते कशी? व्हॉट इज द प्रोसेस फॉर फॉर्मेशन ऑफ सॉइल. मृदा तयार होण्याची क्रिया कशी आहे, प्रक्रिया कशी आहे, याच्याविषयी माहिती घेणार आहोत आपण.
द सॉईल ऑफ द लँड इज फॉर्म्ड बाय द नॅचरल प्रोसेसेस. ही जी प्रोसेस आहे ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ सॉईल आर सप्लाय थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. मूळ खडकाच्या या वेदरिंग क्रिया म्हणजे अपक्षयातून. अपक्ष म्हणजे ज्या खडकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मोठे मोठे खडक असतात ते मोठे मोठे खडक हळूहळू फुटतात, वेगवेगळ्या कारणांनी फुटतात. त्याची कारणं तुम्हाला पुढे दिलेली आहेत. तर या अपक्षया क्रियेतून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होत असतो, ज्याला अबायोटिक कंपोनंट असे म्हणतो आपण. जे सजीव नाही, जे निर्जीव घटक आहेत ते त्या रॉकमध्ये जातात ड्यू टू द हीट, उष्णतेमुळे, कोल्ड, थंडीमुळे, अँड वॉटर ऑफ द सन, विंड्स अँड रेन. आणि आपल्या या ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे या मूळ खडकाचे लहान लहान तुकडे बनतात. द बेडरॉक ब्रेक्स इन डाऊन इन टू द पीसेस. हे जे जमिनीचे मोठे मोठे मध्ये खडक आहेत, बेडरॉक्स आहेत, ते बेडरॉकचे लहान लहान तुकडे होतात. त्याच्यामध्ये हीट, उष्णतेमुळे, थंडीमुळे आणि पाण्यामुळे त्याचे लहान लहान तुकडे होतात. स्टोन, सँड्स अँड सॉइल्स आर फॉर्म फ्रॉम द पीसेस. आणि त्याच्यापासून मग खडे, वाळू, माती तयार होते. मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग देम. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, वॉर्म्स म्हणजे कृमी, अँड इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, हे या मातीमध्ये आढळतात. रोडंट्स लाईक माईस अँड रॅट ऑल्सो फाउंड देअर. रोडंट्स म्हणजे जे क्रुदंत प्राणी आहेत, म्हणजे उंदीर, गुचीसारखे जे काही क्रुदंत प्राणी आहेत, ते क्रुदंत प्राणी देखील या जमिनीमध्ये राहत असतात. द रूट ऑफ द ट्री ग्रोविंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प द वेदरिंग ऑफ द रॉक. आणि मग या जमिनीवरील मुळे, या मुळांमुळे देखील ही जी प्रोसेस आहे कोणती, तर वेदरिंग ऑफ द रॉक, ज्याला अपक्षालन म्हणतो आपण, मोठ्या मोठ्या दगडांचे, बेडरॉकचे लहान लहान स्मॉल स्टोन तयार होणे, ही प्रोसेस या ठिकाणी घडत असते. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्यू. ही जी प्रोसेस आहे सॉईल बनण्याची, म्हणजे खडकामध्ये, त्या बेडरॉकमध्ये वेगवेगळे घटक जाऊन त्याचे लहान लहान तुकडे, पुन्हा लहान लहान तुकड्याचे पुन्हा अजून लहान लहान तुकडे, दॅट्स वाय इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. ही प्रक्रिया जी आहे ती अगदी मंद गतीने सुरू असते. अँड दॅट्स वाय इट इज टेक अबाउट 1000 of years for 2.5 centimeter thick layer of the matured soil. आणि म्हणून परिपक्व मृदेचा, जी आपण मृदा बघतो ती अपरिपक्व असते, इमॅच्युअर्ड असते, ती मॅच्युअर्ड होण्यासाठी आणि 2.5 सेंटीमीटरचा लेअर तयार होण्यासाठी वी हॅव टेक 1000 of years, म्हणजे परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर होण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष लागत असतात, अशी मला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सॉईल कॅन डिस्ट्रॉय in a short period due to the floods, storms and human activities such as mining. ही जी माती जी आहे, मृदा जी आहे, ती अल्पावधीत नष्ट होऊ शकते. त्याची कारणं तुम्हाला सांगितलेलं आहे. फ्लड्स म्हणजे पूरस्थिती येते, वादळी वारे तयार होतात, ज्याला स्टॉर्म्स म्हणतो आपण. ह्युमन ॲक्टिव्हिटी, माणसाच्या काही मायनिंगसारख्या म्हणजे खाणकामासारख्या काही कृतींमुळे मृदा ही अल्पावधीतच नष्ट होऊ लागलेली आहे. अँड दॅट इज वाय, म्हणूनच इट नेसेसरी टू कन्झर्व द सॉईल अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन ऑफ द लँड. आणि म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑन द लँड. आणि याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्याला ग्रीन कव्हर, ज्याला म्हणतो आपण, जमिनीवरती वनस्पतीचे आच्छादन वाढवले पाहिजे. इरोजन ऑफ द सॉईल रिड्यूस इट. ग्रास, ट्री अँड बुशेस आर ग्रोन इन इट. आणि जे जमिनीचं इरोजन आहे, ज्याला जमिनीची धूप म्हणतो आपण, हे गवत लावले, झाडे लावले, झुडपे लावले, याच्याने वाढवल्यास आपल्याला त्या जमिनीची धूप कमी होताना दिसून येऊ शकते. अशी इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी दिलेली आहे. पुढे तुम्हाला एक मुद्दा दिला आहे, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, असा प्रश्न विचारलेला आहे. ह्युमन इज द लेअर फॉर्म ऑन द सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन, डिकम्पोज होऊन ते कुजतात आणि कुजून त्या मृदेवरती जो थर तयार होतो त्याला आपण कृथित मृदा असे म्हणतात. इट इज कॉल्ड ह्युमस. त्याला ह्युमस असे म्हणतो. म्हणजे जमिनीच्या वरचा जो प्लांट आणि ॲनिमलनी बनलेला जो लेअर आहे त्या लेअरला आपण ह्युमस असे म्हणतो. ह्युमस सप्लाय न्यूट्रिशन टू द सॉईल. आणि ही कृथित मृदा जमिनीला पोषक, न्यूट्रिशन पुरवण्याचं काम करत असते. Humus is also important for the aerating the
सॉईल अँड होल्डिंग द वॉटर फ्रॉम द सॉईल. तसेच मृदेमध्ये हवा खेळती ठेवणे, मातीमध्ये पाणी धरून ठेवणे या कामेसुद्धा ही कृतीत मृदा खूप महत्त्वाची असते. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेयर ऑफ द गुड फर्टाईल सॉईल इज अबाउट 33% to 50%. आणि या चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कृतीत मृदेचं म्हणजे ह्युमसचं प्रमाण म्हणजे आपल्या जमिनीचा वरचा जो सर्वात लेअर आहे हा सर्वात वरचा लेअरमध्ये 33% to 50% ही मृदा जी ही कृतीत मृदा असते ज्याला आपण ह्युमस म्हणतो. या ह्युमसचा लेअर हा चांगला असतो आणि या चांगल्या सुपीक मृदेमुळे ही वरच्या थरामध्ये कृतीत मृदेचं प्रमाण ह्युमसचं प्रमाण हे 33% ते 50% एवढं तुम्हाला असलेलं दिसून येऊ शकते. तर आज आपण माती कशी बनते, मातीचे वेगवेगळे थर कसे तयार होतात ज्याला आपण सॉईल म्हणतो याच्याविषयी माहिती घेतली. याचा अभ्यास तुम्हाला पुढे दिलेला आहे, तो सर्वांनी अभ्यास पूर्ण करावायचा आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघून अभ्यासाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.